श्री समर्थ सेवक मंडळ शिवसमर्थ इंग्लिश मीडियम स्कूल ठाणे यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दिंडीचं प्रयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये शाळकरी मुलं देखील सहभागी झालेली। खरं तर लहानपणीच मुलांवरती सुसंस्कार झालेले केव्हाही चांगले। हे संस्कार आपण सणांच्या माध्यमातून अतिशय उत्तमरित्या करू शकतो असं मत ठाण्याच्या शिवसमर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका नीता मिरकर यांनी व्यक्त केले आहे। महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा यांचं ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यासाठी या शाळेच्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागाकडून आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांकरिता दिंडीचं नियोजन करण्यात आलं होतं। खेळ मांडियेला वाळवंटी घाई या गाण्यावरती मुलांनी अतिशय सुंदर असं नृत्य या ठिकाणी सादर केलं। पारंपरिक वेशभूषा धारण करून या दिंडीमध्ये लहान मुलं सहभागी झालेली पाहायला मिळाली। तसेच रिंगणामध्ये विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला असं म्हणत दिंडी या ठिकाणी काढण्यात आली। समाज प्रबोधनासाठी झाडं लावा झाडे जगवा असा संदेशही या दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिला आहे। काही विद्यार्थी संतांची वेशभूषा करून आले होते, तर संतांची माहिती देखील या ठिकाणी दिली गेली। सर्व पालक उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन या दिंडीमध्ये सहभागी झाले होते। यामध्ये शाळेचे विश्वस्त उल्हास प्रधान, अध्यक्षा आदिती जोशी, मुख्याध्यापिका नीता मिरकर, समन्वयक शर्मिला लोंढे, मुख्य शिक्षिका सपना जालवी, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते। अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता झाली। नमस्कार, मी नीता मिरकर, ठाण्याच्या शिवसमर्थ इंग्लिश मीडियम स्कूलची मुख्याध्यापिका आहे। 3 ते 10 या वयातली मुलं ही अतिशय संस्कारक्षम असतात आणि या वयातच त्यांच्यावरती चांगले संस्कार झालेले केव्हाही योग्य। आणि मला वाटतं संस्कार करण्यासाठी सणांचं माध्यम हे अतिशय उत्कृष्ट माध्यम आहे। यासाठी आम्ही आज आषाढी एकादशी निमित्त आमच्या शाळेमध्ये मुलांकडून दिंडी काढवली। मुलांना जर विचारलं की आषाढी एकादशी म्हणजे काय, तर लहान मुलांना काही फारसं कळत नाही। ते एवढंच सांगतील की लोक पंढरपूरला जातात, आई खिचडी करते, आम्ही ती खातो। मग हा त्यांना एक स्वतःचा अनुभव देण्यासाठी वारकरी म्हणजे काय याची आम्ही मुलांना कल्पना दिली। पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती, रखुमाईची मूर्ती आम्ही त्यांना दाखवली, त्याची आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली आणि त्यांच्याकडूनच आम्ही दिंडी काढली। त्याचप्रमाणे आपल्या भारतातले महाराष्ट्रातले जे संत आहेत त्यांची ओळखही मुलांना करून देण्यासाठी त्यांची आधी माहिती सांगितली आणि काही मुलं त्या संतांच्या वेशामध्ये येऊन संतांबद्दलची त्यांनी माहिती सांगितली। या आमच्या पूर्ण दिंडीमध्ये आमच्या शाळेचे विश्वस्त श्री उल्हास प्रधान सर, आमच्या शाळेच्या अध्यक्षा श्रीमती आदिती जोशी, त्याच्यानंतर आमच्या कोऑर्डिनेटर शर्मिला लोंढे, आमच्या हेड टीचर सपना जालवी, तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सगळे अगदी आनंदाने सहभागी झाले होते। आणि मला सांगायला आनंद होईल की या आमच्या दिंडीमध्ये पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला। अगदी त्यांनी फुगड्या खेळल्या, दिंडी खेळली, म्हणजे छान आम्हाला त्यांनी सहभाग त्यांचा आम्हाला दाखवला। त्यांचा पाठिंबा आम्हाला या कार्यक्रमात दिसला आणि मला वाटतं ही जी आपली भारतीय संस्कृती जपण्याची जी परंपरा आम्ही चालू केलेली आहे ती आम्ही नक्कीच पुढे नेऊ असा मला विश्वास वाटतो। धन्यवाद।